गणपतीमध्ये गावाला एवढे पाहुणे पायी येतात ना, घरामध्ये असं वाटतं चहाचा टोप नाही ठेवलं पाहिजे, चहाचा हंडाच ठेवला पाहिजे. आज तर चहा ओतू जाता जाताच राहिलेला होता. ती बिचारी शेगडी पण मला वैतागली असेल. मस्तपैकी आज सानू मला बघायला आलेले, सानूचे मिस्टर सुद्धा आलेले होते. ती येऊन गेल्यानंतर चुलत नंदूबाई पण आली. एवढा वैताग आलेले की आज कंबर टेकायला पण वेळ नव्हता भेटला. मग काय म्हटलं, आज आईला ना मस्तपैकी पावटं भात बनवूया. त्यात कारभाऱ्यांचा सारखा मध्ये मध्ये फोन, त्यांना मुंबईला एकटं करमत नव्हतं काय, आणि त्यात आमच्या खिडकीवरच, किचनच्या खिडकीवरच रेंज येते आणि आईला उंचीला खिडकी येत नाही. आईचं आपलं उड्या मारून मारून बोलायचं चाललेलं होतं. इथं चटणीमधला पावटं भात रेडी होता. मस्तपैकी वरनं खरडून तूप टाकलं, साजूक तूप संपलेलं होतं हो. म्हणून काय, पोरांनी दाबून खाल्ल्या. सकाळच्या शिळ्या चपात्या पण संपला आणि आज उद्या सकाळचं लवकर पाणी येणार होतं म्हणून रात्रीचंच हांडा पिंप वगैरे घासून ठेवलं. म्हणलं सकाळी डोळं चोळत याचं झोप मोड होते, त्यापेक्षा आत्ताच घासून ठेवावं, चांगलं सुकल. पण किचन एकदम स्वच्छ केला. स्वतःवर अभिमान वाटतं हो, एवढा किचन मी चमचमीत स्वच्छ केलेला होता म्हणून.